पोलीस सध्या बोलत आहेत, थेट जाऊयात। तुम्ही सेट झाल्यावर सर हां, सध्या आमच्या टीमने नायर हॉस्पिटलच्या काल आम्ही पॅनल करून PM केलं, लाईव्ह कॅमेरा रेकॉर्डिंगमध्ये केलं आणि काल प्रोव्हिजनल कॉज ऑफ डेथ आम्ही त्यांना दिलेलं आहे आणि त्यानंतर महिलेचे आम्ही सॅम्पल्स सर्व प्रिझर्व करून लॅबला पाठवलेले आहेत। हा एक भाग झाला। आज जे क्राईम सीनला आम्ही तपासणी याच्यासाठी केली की ते जे काही घटना घडली त्या फॅनची उंची किती होती, बेडची हाईट किती होती आणि याच्यातनं उर्वरित माहिती आता पोलीस स्टेशनला भेटणार आहे। त्यानंतर आम्ही आमचा क्राईम सीन रिपोर्ट बनवू की पॉसिबिलिटी किती आहे कोणत्या गोष्टीची, जे काय आरोप झालेले त्या बाबतीत। त्यामुळं आत्ता तर ही प्राथमिक क्राईम सीन झालेली आहे, त्याच्यात जे मेजरमेंट जे आमच्या दृष्टीने फॉरेन्सिकच्या जे फोटोग्राफी आम्हाला हवी आम्ही आमची केलेली आहे। आत्ता त्यातली उर्वरित माहिती पोलीस स्टेशनला जाऊ आयोशी आम्ही चर्चा करणार आहे आणि विदिन 1 or 2 days आम्ही 48 hours आमचा क्राईम सीन रिपोर्ट आयोना सबमिट करणार आहे। काल जे कॉज ऑफ डेथ आम्ही दिलं गेलेलं आहे, दाखवलेलं नाही आहे की ओपिनियन रिझर्वड एव्हिडन्स ऑफ लिगेचर कंप्रेशन ऑफ नेक दिलेलं आहे। याचं सॅम्पल्स वगैरे आम्हाला पत्र पोलिसांकडनं दिलं गेलं होतं की त्यांना या गोष्टी रूल आऊट करण्यासाठी सगळे सॅम्पल ठेवण्यात यावे। त्या अनुषंगाने आणि त्यावरही जे आम्हाला गरज वाटली तेही आम्ही ॲड करून आमच्याकडनं जे सायंटिफिकली गरज आहे ते सगळे सॅम्पल आम्ही लॅबला पाठवलेले आहेत आणि त्याबरोबर आम्ही हिस्टोपॅथसाठी पण जे आम्ही मायक्रोस्कोपखाली पॅथॉलॉजी डिपार्टमेंट बघतं ते पण आम्ही रूल आऊट करणार आहे की अजून काय याच्या व्यतिरिक्त पॉइझनिंग सोडूनही अजून काय निघण्याची शक्यता आहे का, जी माहिती पोलिसांनाही नसेल किंवा त्यांनी दिली नसेल। तर पूर्णपणे आम्ही हा तपास सायंटिफिक वेने 100% ॲनालिसिस करूनच याचं फायनल आम्ही रिपोर्ट बनवणार आहे। प्रायमरी रिपोर्टमध्ये स्ट्रँग्युलेशन दाखवलेलं आहे का? म्हणजे नाही, मी तुम्हाला परत सांगतो, प्रोबॅबल कॉज ऑफ डेथ जे आम्ही सर्टिफिकेट PM नंतर देतो त्यामध्ये ओपिनियन रिझर्वड एव्हिडन्स ऑफ लिगेचर कंप्रेशन ऑफ नेक असं दिलेलं आहे आणि ब्रॅकेटमध्ये अननॅचरल। इतर कुठे शरीरावरती जखमा किंवा त्या काही आढळलेल्या आहेत नाही, त्या जे काही आहे ते आम्ही रिपोर्टमध्ये संबंधित इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसरला लवकरात लवकर देणार। दुसरा एक सर महत्त्वाचा प्रश्न, जेव्हा ही घटना घडली तेव्हा दरवाजा आतून बंद होता आणि आरोपीच्या दाव्यानुसार तो 29व्या मजल्यावरून रेफ्रिजरेटरमधून खिडकीच्या मार्गे आतमध्ये आला असा एक दावा त्याचा आहे। तर तो सुद्धा आपण आपल्या पद्धतीनं काही व्हेरीफाय करतोय किंवा पोलिसांच्या टीमसोबत तुम्ही उपस्थित असणार आहात? नक्कीच, त्यासाठी मी पहिले सांगितलं की आता पोलीस स्टेशनला चाललो आहे आम्ही आणि तिथं जी काही उर्वरित माहिती आहे आता फक्त आम्ही सीन एक्झामिन केलं आहे, बाकी जे कोलॅटरल माहिती यांना भेटलेली आहे ते आता पोलीस स्टेशनला जाऊन चर्चा करू आणि ते त्या रिपोर्टमध्ये आम्ही त्या माहिती अनुसार टाकून फायनल रिपोर्ट करू। अनंत गरजेच्या घराच्या पाहणीनंतर पोलिसांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। क्राईम सीन रिपोर्ट लवकरच सादर केला जाणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आत्महत्या की हत्या याचा शोध घेतला जाईल असं सुद्धा माहिती देताना सांगितलं गेलेलं आहे। वरळी पोलिसांचं पथक अनंत गरजेच्या घरी दाखल झालेलं होतं आणि या पाहणीनंतर ही प्रतिक्रिया देण्यात आली आहे।